नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 16 डिसेंबर प्रोममध्ये अधिपती निघून जातो आणि आजी अक्षराकडे जाते. अक्षरा खूप रडत असते. आजी घाबरते आणि म्हणते, सुनबाई उठ बरं उठ, तू रडू नको, पहिले रडायचं बंद कर. अगं घरच्या लक्ष्मीने असं घरल्या भरात रडायचं नसतं. थांब, मी अधिपतीसनी फोन करते. आजी फोन करते आणि म्हणते, अधिपती लागलीच घरला ये. आजी म्हणते, सुनबाई तू लगेच निघालीस? अक्षरा म्हणते, काय करू आजी मी, अधिपती माझ्याशी खूप भांडले आणि म्हणाले मी गेल्याशिवाय ते घरात परत येणार नाही. याचा अर्थ काय होतो आजी? त्याने मला जायला सांगितलं. आजी म्हणते, नवरा भांडला ना हो तुझ्याशी, तर त्याला ठणकावून सांग मी घर सोडून जात नसते. हे बघ सुनबाई, ह्या म्हातारीचा अनुभव आहे. काही झालं ना, बाईने स्वतःचं घर सोडायचं नसतं. अक्षरा म्हणते, आजी तुम्हाला पण माहिती आहे भुवनेश्वरी मॅडम चुकल्या तरी अधिपती का मान्य करत नाही? आजी म्हणते, हे बघ सुनबाई, मला पण कळतंय भुई लई चुकली, पण तिच्या पण काही इच्छा होत्या, त्या नाही झाल्या पुऱ्या. पण तुमचा संसार तोडणं हे चुकीचं आहे. म्हणून म्हणते पुरी, खंबीरपणे उभी राहा. भुई माझा पोटचा गोळा आहे, तिच्यासाठी माझा जीव तुटणार ना, त्यामुळे मी जास्त नाही बोलू शकत. पण तू घर सोडून जाऊ नको. अधिपती घरी येतो आणि दुर्गी बघते. ती भुवनेश्वरीकडे जाते आणि म्हणते, ताई आत्तीने अधिपतीसनी बोलून घेतलंय, म्हणून अजून पण आशा आहे ताई, ती इथं राहील. भुवनेश्वरी म्हणते, आशा राहू दे, त्या गेल्या पाहिजे. अक्षर म्हणते, आजी मला जाऊ द्या, मी घरात राहिले ना तो माणूस परत घरात येणार नाही. अधिपती घरी येतो. आजी म्हणते, अधिपती सुनबाई नाही गेली पाहिजे, जे काय होतं ना ते सगळं चुकीचं होतं आहे. अधिपती बेडरूममध्ये जातो, पण अक्षरा बॅग उचलते. पण अधिपती मात्र काही बोलत नाही आणि अडवतही नाही. फायनली अक्षरा बॅग आणि पर्स घेते आणि बेडरूम बाहेर पडते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.